दिवेघाटच्या पालखी मार्गावरती विनापरवानगी ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे। दिवेघाट मार्गावरती ठिकठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचं अँटी ड्रोन पथक हे आता तैनात असणार आहे आणि या पथकाकडून विनापरवानगी उडणारे ड्रोन गनद्वारे पाडण्यात येणार आहेत। पुण्याच्या 2 दिवसाच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आज सासवड मुक्कामी येते। सासवडच्या दिवेघाट जो आहे तो पार करत ही पालखी जी आहे ती आज आणि उद्या सासवड मुक्कामी असणार आहे। अत्यंत अवघड जाणारा असा दिवेघाट आज ही पालखी पार पडते आणि त्या अनुषंगानं अनेक जण खरं तर ड्रोन कॅमेरा उडवत ही दृश्य जे आहेत ती पालखीची आपल्या ड्रोन कॅमेरामध्ये कैद करत असतात। मात्र जे अनधिकृत ड्रोन आहेत, ज्या ड्रोनला परवानगी नाही, अशा ड्रोनवर आता पोलिसांच्या एका पथकाची खरं तर नजर असणार आहे। या ठिकाणी पाहिलं तर पुणे ग्रामीण पोलिसांचं अँटी ड्रोन पथक या घाटमार्गावर ठिकठिकाणी आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळते आणि या ड्रोन गन मशीनद्वारे हे जे अनधिकृत ड्रोन खरं तर या संपूर्ण घाट परिसरात उडणार आहेत ते या मशीनद्वारे पाडण्याचं काम जे आहे ते करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, दिवेघाट, पुणे।